नमस्कार. आजच्या वेळेस बघायचे इयत्ता 9वी गणित भाग 1 त्याच्यामधलं संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 मधला प्रश्न क्रमांक 3. खालील संख्या दशांश रूपातली. आपण पहिली 3 गणितं मागच्या व्हिडिओमध्ये बघितली. मागचं गणित एकदम बेकार होतं. तर आता हे चौथं गणित बघूया. हे सोपं आहे. ओके. 121/13. आता आपण इकडे असं लिहून घेऊया. 121/13 भागाकार करायचं आपल्याला. 13च्या पाड्यामध्ये 121 नाही. जे 121पेक्षा कमी असलेली संख्या कोणती आहे? 117 आहे. 13 किती? 17 म्हणजे 117. याची आपल्याला वजाबाकी करायची आहे. वजाबाकी किती येते? 4. ते दशांशाने द्यायचं आहे म्हणजे ते 0 वाढेल. ओके. 13 × 39. इथे परत 1 आला. दशांश नसल्यामुळे 0 येईल. पण तरी पण ही संख्या लहान आहे म्हणून आपण 0ने भाग करायचा आहे म्हणजे इथे 0 येईल. आपण स्टेप लिहायची गरज नाही पुढची. आता 13 × 39 13×7 किती होतात? 91 होतात. ओके. 91 खाली किती आले? 9 वजाबाकी. आता इथे 0 दिले दशांश नसल्यामुळे. 13×7 = 78. 90 12 इथे दशांश परत 0 दिले. परत 13×9 = 17 117. परत इकडे 3 आले. परत 0. 13×2 = 26. ओके. परत इथे किती आले? 4. परत 0. 13 × 39. हे बघा 40 रिपीट संख्या आली म्हणजे हेच आपलं लास्टचं ॲन्सर आहे. ही परत संख्या येत राहणार. ह्याला आवर्ती देऊया. 9.307692 आणि आवर्ती. हेच उत्तर आहे दशांश रूपमध्ये ह्या संख्येचं. आता आपण 5वं गणित बघूया. 29/8 दिलं आहे. याचं पण उत्तर आपल्याला असंच काढायचं आहे. 29 इथे लिहूया. 8 बाहेर लिहूया. 8 × 24 8 × 32 8 × 24. इथे 5 शिल्लक राहिले. 9मधून 4 गेले 5 राहिले. इथे तर मग दशांश चिन्ह देऊया. ओके. 50 आले. 8 × 48 म्हणजे वजाबाकी किती येते? 2 येते. दशांश चिन्ह असल्यामुळे 0 असणार. 8×2 = 16. वजाबाकी परत किती येते? 4 येते. 8×5 = 40. हे झालं एक्झॅक्ट उत्तर. ओके. 0 0. आता याचं उत्तर किती आलं? हे असं लिहायचं आहे खालपर्यंत. ओके. त्याचं उत्तर किती आलं? 3.62 3.625 या संख्येचं दशांश रूपामधलं उत्तर आलेलं आहे. हे सोपं आहे गणित. फक्त गणित कठीण कुठलं आहे? हे 3रं गणित आहे जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं, समजावून बघितलेलं आहे. ओके. धन्यवाद.